हे महान नेते आहे म्हणून आम्ही सोबत आहोत असं नाही. आम्ही मुद्द्यासोबत आहे आणि मुद्द्यावर चर्चाच होत नसेल तर मग तो हिसका आम्ही दाखवू. महायुतीतील ज्येष्ठ नेते राज्यातील यांनी जर तुमच्याशी संपर्क केला, तुमच्याशी संवाद साधला तर चर्चेतून मार्ग निघेल का? तुम्ही तुमची जी काही उमेदवारी दावा करतायत तो दावा सोडायला तयार होणार का? मग कसं आहे का, असं होणार नाही का समाधान आखरी कुठल्या कशा पद्धतीनं ते समोर येतं त्याच्यावर पाहू, कार्यकर्त्याला विचारू. मी एकटा निर्णय घेऊ शकणार नाही. पण आता कार्यकर्त्याचा असंतोष आहे. या महाराष्ट्रभर कार्यकर्त्याच्या जेव्हा आम्ही बैठकी घेतल्या तेव्हा ते म्हणतात की बा आपण एवढ्या ताकदीनं सगळं युतीमध्ये सामील झालो आणि सामील झाल्यानंतर आपण समाधान मानलं का दिव्यांग मंत्रालय भेटलं, आमच्यासाठी सर्व काही भेटलं. पण आखरी खाली कार्यकर्ता आहे, त्याच्याही काही मागण्या असतं. पालकमंत्री साधा भेटत पण नाही. आमची प्रत्येक जिल्ह्यात ताकद आहे, साध्या एका समितीवर पण तुम्ही घेत नाही आहे. तर ते 10-15 हजार तर आम्ही देऊ शकतो ना. बऱ्याच जिल्ह्यामध्ये तेवढी ताकद आहे महाराष्ट्रात. तो दणका द्यायचा कार्यक्रम ठेवू. तुमचा उमेदवार कोण असणार आहे? अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असणार आहे? मी तेच सांगतोय का आखरी तिथली परिस्थिती पाहून कसं आहे, विनाकारण तलवार घेऊन बाहेर निघायचं आणि खाली घुमवायची. एक तर तलवार काढली ना तर ते रक्तच लागलं पाहिजे तिला. ते जिंकून मॅन झाली पाहिजे. ते जिंकून मॅन नाही झाली तर मग तलवार काढायची नसतं. तुम्ही एक प्रकारे राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करताय का महायुतीमध्ये? मी माझं मी बोलत असेल आणि तो दबाव समजत असेल कोणी तो त्याचा प्रश्न आहे. तुमचं असं म्हणणं आहे का आम्ही काहीच बोलायचं नाही, शेपूट घालून उभं राहायचं असं म्हणणं आहे का तुमचं? तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करणार का? जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ येईल त्यावेळेला हा तो कसं आहे, आखरी आम्हाला आमचं अस्तित्व टिकून ठेवावं लागेल. अशी वेळ आली तर हमारा कोई नेता नाही आहे फिर. एकूणच सध्या शिवसेना की भाजप कोणत्या उमेदवाराला अमरावती लोकसभा मतदारसंघ मिळेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आज संध्याकाळी बैठक होणार आहे, त्यानंतर हा मतदारसंघ कोणाला जाईल हे ठरेल. मात्र सध्या तुम्ही एक तिसरा दावा जो आहे तो केलेला आहे अमरावती लोकसभा. तुम्ही सांगा, या ज्या मतदारसंघातून नवनीत राणा निवडून येत आहे तिथे भाजपचा एकही आमदार नाही, शिंदे गटांचा पण एकही आमदार नाही आहे, काँग्रेसचे 2 आहे, राष्ट्रवादीचा 1 आहे आणि आमचे 2 आहे. झालं, एवढे आहे. कोणाचे आमदार जास्त आहे? ताकद प्रहारची जास्त आहे का भाजपची जास्त आहे? अंदाजानं घेता तुम्ही जर मैदानात उतरत असाल तर आम्ही मैदानात उतरू. तुम्हालाच गरज राहिली नाही का खासदार आला पाहिजे, नाही आला पाहिजे, तर मग आम्ही कशाला काय ते डोकं ठेवू? स्थानिक संख्याबळ किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी लक्षात घेऊन तुम्ही हा दावा करताय की ग्राउंड आमचं आहे, मैदान आमचं आहे, उमेदवार आमचा आहे. बरोबर, राईट, तुम्ही बरोबर बोलले. यामुळे महायुतीत वाद निर्माण होतोय ना. वाद निर्माण झाले नाही पाहिजे वाटतं, बरोबर आहे. पण आम्ही खड्ड्यात जातो त्याचं काय? तुमचं काय म्हणणं आहे का तुम्ही आता शहीद व्हा आणि युतीला वाचवा? तर ठीक आहे, आपण एका अर्थी हे मान्य करू. मग मुद्द्याचं काय? मुद्द्याचा जे आमचे जे शेतकऱ्याचे मजुराचे संबंधित प्रश्न आहे त्याचं तरी काय आहे ते पण आलं पाहिजे ना समोर. तर धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. तर आमदार बच्चू कडू यांची अनेक आक्रमक आंदोलनं आपण पाहिलेली आहेत, त्यांचा आक्रमक स्वभाव आहे आणि आता महायुतीच्या जागा वाटपामध्ये देखील त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी दावा केलेला आणि हा दावा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक राजकीय जे संख्याबळ आहे लोकप्रतिनिधीचं त्यावरती त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मला विश्वासात घेऊनच इथला उमेदवार जो आहे तो ठरवण्याचं त्यांनी आव्हान जे आहे उघडपणे महायुतीला दिलेलं आहे. आता महायुतीचे नेते नेमकं काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.